नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। आषाढी एकादशी निमित्त ठाण्यात व्यसनमुक्ती दिंडी न्यू कळवा हायस्कूलमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती। आषाढी एकादशीच्या पवित्र सणानिमित्ताने नशामुक्ती भारत अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला। गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू कळवा हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये जिल्हा परिषद ठाणे समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती दिंडी व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा समन्वयक मिलिंद रूपचंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा हा संदेश देत व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। व्यसन सोडा माणसे जोडा हा संदेश देत युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी आणि सक्षम समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थाविरोधी शपथ देण्यात आली। त्यानंतर विठ्ठल विठ्ठल गजर करू, व्यसनमुक्त समाज घडवू, हरिनामाचा घ्या आधार, व्यसनाला द्या नकार, वारीचा संदेश घरोघरी, व्यसनमुक्ती प्रत्येक दारी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली। यासोबतच व्यसनमुक्ती विषयक पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले, तसेच जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास मुख्याध्यापक दत्तात्रय बिन्नर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सुभाष जाधव, वरिष्ठ शाळेच्या पर्यवेक्षिका सौ केदारे मॅडम, शिरसाट सर, माने सर, सौ उगलमुगले मॅडम, गवळी सर, शिक्षकेतर कर्मचारी, मंचेकर सर तसेच सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती दिंडी, पोस्टर प्रदर्शन आणि जनजागृती पत्रकांचे वाटप करून अंमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती केली जात असून व्यसनमुक्ती समाज घडविण्याचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे यावेळी नशाबंदी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।